निदर्शनं केली आहे ती शांततेत केली आहे। इथून पुढेही आपण शांततेत निदर्शनं करणार आहोत। खाली बसून घ्या। आयोगाचं काय करायचंय ते पण नाही करायचं। मुंडका छाटा त्याचं गोळ्या घाला, गोळ्या घाला, आरोपीला गोळ्या घाला, गोळ्या घाला, आरोपीला गोळ्या घाला। की सर्वांनी आपल्या मुलांना एक सुरक्षित वातावरण द्या। जिथे कुठे असे नराधम दिसतील त्यांना पोलिसांनी जायच्या आधीच त्यांना तिथेच तुम्ही सर्वांनी शिक्षा करा, म्हणजे हा पुढचा सगळा प्रकार इथे होणारच नाही। नक्कीच नसरापूर येथे घडलेली अत्यंत अमानवी घटना, माणुसकीला काळीमा फासणारी घटना, या घटनेच्या निषेधार हा मोर्चा आहे। प्रशासन प्रशासनाच्या स्तरावर काम करत आहे। फास्ट ट्रॅक कोर्टात हा सगळा मुद्दा जाईल, चार्जशीट देखील लवकरच दाखल केली जाईल असं पोलिसांकडनं सांगितलं गेलंय। परंतु या मोर्चाचा उद्देश आहे, या मोर्चाच्या मुळात दोन उद्देश आहेत, ज्यामध्ये एक तर त्याला फास्ट ट्रॅक कोर्टात जाऊन लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे। आम्हाला बाकी काही माहिती नाहीये, आम्हाला त्या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली पाहायचं आहे, ती तात्काळ झालेली पाहायचं आहे। ती कशी करावी हा प्रशासनाचा मुलीचा बाप म्हणून मी इथे बोलतोय। आज जो सगळा समाज इथे एकत्र झालेला आहे तो फक्त माझ्या वेदू बाळासाठी नाही, तर आतापर्यंत ज्या सगळ्या पुण्यात घटना घडल्या त्यासाठी हा सगळा समाज एकत्र झालेला आहे। आणि समाजाची जी आपण सुरुवात केली होती आपल्या निषेधार्थ, त्याची सांगता आज तुम्ही सगळे इथे माझ्या चिमुकलीसाठी तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे एकत्र आला, त्याबद्दल खूप सगळ्यांचे आभार। आभार नकोय, आभार। गुरुजी, आम्ही आमच्या मुलीसाठी आलोय। तुमच्या मुलीसोबत काय घडायचं होतं ते घडून झालंय, इथून पुढे आमच्या चिमुकल्यांसोबत असं घडायला नको म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो। बरोबर आहे की नाही?